गुड मॉर्निंग. रोज सारखंच आज पण लेट चालली आहे, पण आज फर्स्ट लेक्चरची अटेंडन्स भेटलेली आहे आणि कदाचित तर मागच्या 2 महिन्यामध्ये मी जेवढी हसली नसेल तेवढी आज कॉलेजमध्ये हसली आहे. टिंगल टवाळ्या करत कधी 4 लेक्चर गेले समजलंच नाही. 4 लेक्चर करून आम्ही घरी निघालो आणि आज आमच्याकडे बनतं टॅमॅटोचं सार. त्याची पटकन रेसिपी सांगते. जिरं, खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि आले हे सगळं मिक्सरला लावून पेस्ट बनवून घ्यायची. मग टॅमॅटोची पण पेस्ट बनवून घ्यायची. पेस्ट तयार झाल्याच्या नंतर टोपामध्ये तेल गरम करून आपण फोडणी देतो तशी नॉर्मल कढीपत्ता, लसूण, जिरं, मोहरी या सगळ्याची फोडणी द्यायची. आता इथे तेल जास्त गरम झालं म्हणून ते सगळं थोडंसं करपलं. त्यामध्ये वरतून टाकायचा मसाला आणि जो आपण पेस्ट बनवलेली हिरवी खोबरे कोथिंबीरची ती त्यामध्ये टाकायची आणि चांगलं तेल सुकेपर्यंत नीट ते सगळं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर इथे टाकला मी किचन किंग मसाला. आपण पाहिजेत ते मसाले टाकू शकतो. आता हे सगळं मिक्स झालं की त्याच्यामध्ये टाकायची टॅमॅटोची पेस्ट आणि मग याला चांगला असा कड येऊन द्यायचा आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. चांगला कड येऊन दिल्याच्यानंतर त्यामध्ये मी टाकली कोथिंबीर बारीक चिरलेली आणि मग वरतून 2-3 कोकम टाकलेत चांगली टेस्ट येण्यासाठी. ॲक्च्युली कोकम आधीच टाकायचे असतात, पण नंतर आठवलं की माझी आजी कशी बनवायची म्हणून आम्ही कोकम पण ॲड केले आणि शपथ एक नंबर झालेलं टॅमॅटोचं सार. आणि मग संध्याकाळी इथे मी तयार होतीये बड्डेला जाण्यासाठी, कारण की आमच्या इथे बिल्डिंगमध्ये खाली बड्डे होता. आम्ही लेटच गेलेलो, 8:30ला काहीतरी बड्डेला गेलेलो आणि 11:30 झाले, त्यांचा केकच आला नव्हता. बड्डे गर्लने अर्ध्या झोपेमध्ये केक कापलाय. ओके, सो खूप लेट झाला आणि आम्ही निघालो घराकडे. बाय बाय.